पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। तहसील कार्यालयासमोर गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेले भीम आक्रोश मोर्चाचे आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे। शरद नाना चित्तारे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाची तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दखल घेत आंदोलकांशी संवाद साधला। जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत तातडीची बैठक लावून देण्याचे लेखी आश्वासन महसूल विभागाकडून देण्यात आल्यानंतर आंदोलकांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शासकीय सन्मान आणि आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते। मात्र मुंबईतील बैठकीत निर्णय झाला नाही तर पुन्हा साखळी आमरण उपोषण करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आदरणीय शरद चित्तारे यांची मागणी होती की महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयात लावण्यासाठी तसेच सर्व शासकीय कार्यक्रमामध्ये प्रतिमेचे पूजन करण्यासाठी शासन निर्णय होण्याबाबत याबाबत आम्ही जिल्हा प्रशासनाचा अहवाल सादर केलेला आहे। जिल्हा प्रशासनामार्फत माननीय शासनाचा अहवाल सादर करण्यात येईल। गेल्या 18 तारखेपासून आंदोलन चालू होतं, कुठंतरी आपण कमी पडला असं वाटतंय? नाही, आम्ही वेळोवेळी निवेदन जसे आपण निवेदन प्राप्त होतं आम्ही शासनाला अहवाल सादर करतो। नाना, आंदोलन आज या ठिकाणी तुम्ही थांबवता, तुमचं उपोषण या ठिकाणी थांबते, काय प्रतिक्रिया आपली? आंदोलन थांबत नाहीये, आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करत आहोत। आंदोलनाची दिशा आम्ही आजच साखळी उपोषणाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केलेला आहे। जे आमरण उपोषण आहे ते कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आज मी आमरण उपोषणाचे स्थगित करण्यात आलेलं आहे। परंतु साखळी उपोषण आमचं चालू राहणार आहे, ते प्रशासकीय वेळेत आणि प्रशासकीय कामकाजाच्या वेळेस चालू असेल। फक्त विषय असा आहे की त्या अनुषंगाने ज्या गोष्टी आपण धरलेल्या आहेत, ज्या 5-6 मागण्या आपण घेतलेल्या होत्या, त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा ही कायमस्वरूपी प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये लावली पाहिजे आणि नियमित कार्यक्रमांमध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन झालं पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन आपण या ठिकाणावरती उपोषणाला बसतो। कारण इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे साहेब यांनी वेगोन या ठिकाणावरती जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणावरती प्रतिमा बाबासाहेब आंबेडकरांची लावली नव्हती, तो चालू झालेला हा प्रवास आज आमरण उपोषणाच्या माध्यमातून इथपर्यंत आलेला आहे। आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती केलेली आहे, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विनंती काल केली होती, परवा केली होती, आजही त्यांचा मला फोन आला होता की तू हे आंदोलन मागं घेतलं पाहिजे। त्या अनुषंगाने मी फक्त आमरण उपोषण मागं घेतलेलं आहे आणि आंदोलन पुढेही चालू राहणार आहे। जर शासनाने ठोस काही केलं नाही तर इथनं पुढचं जे आंदोलन आहे ते उग्र स्वरूपाचं असेल। आम्ही त्या संदर्भामध्ये त्यावेळेसचे पत्रव्यवहार केले जातील। आमचे सर्व भीम आक्रोश मोर्चाचे ज्यांनी आम्हाला या ठिकाणावरती सहकार्य केलं, ज्यांनी या ठिकाणावरती आम्हाला भेट दिली, आम्हाला पाठिंबा दर्शवला, त्या सर्व लोकांचा आम्ही हार्दिक असा आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ज्या पत्रकारांनी आमच्या ह्या बातम्या शासनाच्या कानापर्यंत पोचाव्यात म्हणून जे आम्हाला योगदान दिलं, त्याही सर्व पत्रकारांचा आम्ही हार्दिक असा आभार व्यक्त करतो। असंच आम्हाला तुमचा पाठिंबा भेटो। त्याचप्रमाणे भीम आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये जन आंदोलन खूप मोठ्या स्वरूपामध्ये उभा राहणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व भीमसैनिक आम्ही प्रत्येक गावागाव भेटी घेऊन या संदर्भामध्ये लोकांना समजून सांगणार आहे की हे आंदोलन कशासाठी आहे। तर एकच उद्देश आहे, बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावली पाहिजे, पण त्या पद्धतीचा 70 ते 80 वर्षामध्ये आतापर्यंत अशा पद्धतीचा कुठल्याही प्रकारे GR राज्य शासनाने आतापर्यंत काढला नाही। ही शासनाची शोकांतिका आहे की शासनाने अशा पद्धतीचा GR का काढला नाही, कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राग असावा असं आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांना वाटतं आणि म्हणून त्यांनी आतापर्यंत आमच्या आरक्षणाच्या संदर्भामधला जो विषय आहे तेही आतापर्यंत कधी पूर्ण तत्वावरती आरक्षण दिलेलं नाही आणि खाजगीकरण करून आरक्षण संपवण्याचा डाव शासनाने घेतलेला आहे। त्याच्यामुळे आमची दुसरी मागणी आम्ही असं म्हटलेलं आहे की खाजगी सेक्टरमध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आहे ते लागू करण्यात यावं आणि ही मागणी माझी नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 1950 मध्ये संविधान सभेमध्ये सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीची लागू करायचं असेल तर खाजगी सेक्टरमध्ये सुद्धा या लोकांना आरक्षण द्यावं लागेल। म्हणून ती मागणी आम्ही आत्ता लावून धरलेली आहे। या 2 कायदे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने करावेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे। ज्या लोकांनी या ठिकाणावरती आम्हाला सहकार्य केलं
ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं, आमचं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला, त्या सर्वांचा आम्ही भीम आक्रोश मोर्चाच्या सर्व टीममार्फत, कार्यकर्त्यांमार्फत, समाज बांधवामार्फत सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि आजचं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करत आहोत हे जाहीर करू. 18 भीम आक्रोश मोर्चाचा भीम आक्रोश मोर्चाचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि मग जय भीम जय भीम. 18 तारखेपासून धरणे आंदोलन चालू होतं. मध्यंतरीच्या 2 दिवसापूर्वीपासून तुमचं उपोषण चालू होतं. आता आज उपोषण स्थगित करून साखळी उपोषण कंपल्सरी तुमचं चालू राहणार आहे का? साखळी उपोषणाच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांसमवेत चर्चा झालेली आहे. त्या आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये दोन्ही प्रकारचं आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत. जर शासनाने त्याच्याबद्दल गंभीर दखल नाही घेतली, शासनाच्या सोमवार नंतर ते साखळी उपोषण चालू व्हायला शासन जबाबदार असेल, आम्ही जबाबदार नसतो. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.